जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये अदानीचा प्रकल्प नकोच, अदानीचा बाप जरी आला तरी अदानीचा प्रकल्प होऊ देणार नाही, अशा प्रकारची कणखर भूमिका ज्यांनी घेतली त्यांचं नाव अतुल बेनके. जुन्नर तालुक्याचे ते माजी आमदार आहेत. आदिवासी भागातील जनतेचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. हा प्रकल्प आदिवासी भागात नको यासाठी सूरज वाजगे जुन्नरला उपोषण करतात. उपोषणाचा 5वा दिवस आहे. वास्तविक अतुल बेनके माजी आमदार किंवा विद्यमान आमदार सरकारमध्ये त्यांचं पक्ष सहभागी आहेत. जनसुनावणी नको, हा प्रकल्प नको, इथं काही इश्यू करण्यापेक्षा संबंधित मंत्र्यांना भेटून त्या संदर्भामध्ये एकत्रित बैठक का घेतली जात नाही? का हे दोन्ही पक्ष आपल्याला राजकीय मायलेज घेण्याचा प्रयत्न करतात का? हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. बेनके साहेब, या प्रकल्पाला तुमचा सुरुवातीपासून विरोध राहिलेला आहे. तुम्ही जे काही वक्तव्य केलेले आहे ते सगळ्यांना माहिती आहे. नेमकं चाललंय काय? उपोषणाचा 5वा दिवस आहे. सूरज वाजगेच्या तब्येतीची काळजी तुम्हाला आहे की नाही? प्रथमतः हा जो प्रकल्प आहे, जेव्हा त्याची नोटिसेस सगळ्या ग्रामपंचायतला निघाल्या तेव्हापासून आपल्यासारख्या माध्यमांच्या माध्यमातून लोकांचा त्याला विरोध आहे हा आवाज उठायला सुरुवात झाला. महिन्याभरापूर्वीच मी त्या आजनावळे गावामध्ये गेलो, जिथे आजनावळे आणि घाटघर गावच्या क्षेत्रामध्ये ते वरचं धरण होणार आहे. आणि तिथले जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्यावर मी तिथे गेलो आणि त्यांनी सांगितलं की तिथे एक दशकरे पण आहेत, आपण तिथं जाऊ, लोक सगळे तिथे जमलेले असणार आहे. तिथे गेल्यानंतर दशकरे झाले आणि दशकऱ्यानंतर मी त्या गाववाल्यांची चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की हा प्रकल्प जो इथं होणार आहे त्याचे रिपोर्ट तुमच्याकडे घेतील. आम्हाला गावाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवलेला आहे. हे प्रोजेक्ट रिपोर्टचा कोणी अभ्यास केला का? तर 2-3 तरुण ते बांगर आणि ते साबळे आणि लांडे सर त्यांनी अभ्यास केला होता. त्यांनी सांगितलं की त्या प्रोजेक्टमध्ये काय काय, मला ब्रीफ केलं जरा. त्याच्यानंतर मी असं म्हटलं की ठीक आहे, आता तुमचा विरोध आहे, पण जिथं प्रकल्प होणार आहे आणि जे शेतकरी बाधित होणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे? नाही तर त्यांना उद्या जर ते गव्हर्नमेंटने 2 रुपये दिले आणि ते म्हणतील आमची तयारी, तर आपण ओरडण्यात काय अर्थ आहे? म्हणून जे बाधित शेतकरी त्यांच्यावर बसलो. काही 4-5 शेतकरी तिथं होते. ते म्हणले आम्हाला आमची शेत जमीन द्यायची नाही, आम्हाला किती पैसे मिळाले तरी आम्ही ती देणार नाही, आम्हाला आमचा शेती हा आमचा उदरनिर्वाह आहे, आम्ही जरी पैसे घेतले तर आम्ही करायचं काय पुढं? आम्ही तर काय आमचं गाव सोडू शकत नाही, आमची पोरं इथं, आमचे आईवडील इथं, आमची सगळी फॅमिली इथं. म्हणून तेव्हा आम्ही भूमिका घेतली की हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होत असताना किंवा ट्रायबलमध्ये एखादा प्रोजेक्ट होत असताना तिथं जो ट्रायबलचा नॉर्म्स आहे किंवा प्यासा ग्रामपंचायतचा एक कायदा असा आहे की त्या ग्रामपंचायतीने जर एखादा ठराव केला तर तिथं बाहेरचे कुठलेही एक्सटर्नल ॲक्टिव्हिटीज होऊ शकत नाही. आणि म्हणून ठराव न घेता, त्यांचे परमिशन न घेता हा प्रोजेक्ट लादला जातो की काय, अशी परिस्थिती ती उद्भवते काय असं कळायला लागला. आणि म्हणून त्यांचा सगळ्यांचा विरोध, हा जेव्हा विरोध कळाला तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये पण मी सांगितलं की इथं आपल्याला प्रकल्प नाही होऊन देण्यासाठी काय काय करावं लागेल ते करायला लागेल. मग मी तहसीलदाराला फोन केला रेंजमध्ये आल्यानंतर. मला तिथं फोनला रेंज नव्हती. नंतर कलेक्टर साहेबांपर्यंत पण ही भावना कळवली. मी खासदार अमोल कोल्हे त्यांच्यावर पण मी बोललो. तर खासदार अमोल कोल्हे म्हटले की मी ते कलेक्टरबरोबर मिटिंगला होतो, त्यांनी 18 तारखेला आत्ता परवाच्या ती मिटिंग लावलेली सुद्धा आहे. आणि कलेक्टर साहेबांनंतर तो संवाद साधला. नंतर मी त्याची माहिती घेतली की हा प्रकल्प असा कसं काय डिरेक्ट देऊ शकतो. तर त्या माहितीच्या अंती असं समजलं की केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये जिथे जिथे असे रिन्युएबल एनर्जीज म्हणजे नैसर्गिक एनर्जी क्रिएट होतात, ज्यामध्ये पवनचक्क्य असतील, हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे जलविद्युत असेल किंवा उन्हापासून सोलर युनिट्स असतील, जिथं जिथं करणं शक्य आहे असे साईट्स आयडेंटिफाय करा आणि तिथं ते प्रकल्प राबवा. आणि मग माळशेज घाट आणि घाटघर हा जो आता प्रकल्प होणार आहे, घाटघर बोरांडे किंवा आजनावळे बोरांडे ज्याला म्हणतात, तो प्रकल्पाची साईट त्यांनी शॉर्टलिस्ट केली आणि खाजगी कंपन्यांबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2022 साली त्याचा MOU केला आणि तो अदानीबरोबर MOU केला की ज्याचा सगळा खर्च अदानी करणार आणि त्याची वीज तयार झाल्यानंतर ते गव्हर्नमेंटला ती वीज विकणार आणि त्याच्यातून तो प्रकल्प चालणार. आणि एवढे 6-7 हजार कोटी गव्हर्नमेंट एवढा एक्सपेन्स करू शकत नाही, तर ते खाजगी जे व्यापारी किंवा उद्योगपती आहेत ते करू शकतात, म्हणून त्यांच्यावर MOU केला. जसा आपल्याबरोबर MOU केला आपल्या एरियामध्ये, तसं फक्त आपल्या इथंच केलं नाही, कितीतरी 50 का 56 ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. पण हा MOU करत असताना, साईट सिलेक्शन होत असताना तिथल्या स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे किंवा तिथं पर्यावरणाचा काय काय धोका निर्माण होऊ शकतो,
याच्या प्रोसेस होऊन मग पुढे जायला पाहिजे. हे उलटं होतं आहे की प्रोजेक्ट आमच्या बोकांडी लादला जातो की काय, अशी परिस्थिती. आणि आमचं म्हणणं न ऐकून घेता त्यांनी आता पोल्युशन बोर्डाची मीटिंग लावली. मी कलेक्टर साहेबांकडे काही शिष्टमंडळ भेटायला गेलो होतो. तर कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं की मी तुमच्या गावात होतो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की काय प्रोजेक्ट आहे काय नाही. आम्हाला काही एक्सप्लेनेशन नको आहे. आमच्या लोकांना विश्वासात न घेता आमच्यावर जर प्रोजेक्ट लादत असेल तर आम्हाला हा तो मान्य नाही आहे. मग त्याचे धोके काय काय आहेत, तर आदिवासी तरुण बांधव जे शिकलेले आहेत त्यांनी पण धोके काय काय ते काढले की आदिवासीची चालीरीती, त्यांची रूढी परंपरा असतील किंवा तिथला पर्यावरणाचा धोका असेल, जेणेकरून जिओलॉजिकल फॅक्टर्स आहेत, इकॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत, फ्लोरा अँड फौना म्हणजे जैवविविधतेचे फॅक्टर्स आहेत, अशा अनेक फॅक्टर्स आहेत. ते वारंवार आपण त्याची चर्चा केलेली आहे. प्रकल्पाचे काही फायदे पण असतील ना? प्रकल्पाचा फायदा हा वीज निर्मिती झाल्यानंतर आहेच, पण एखादा प्रकल्पाचा फायदा करून आपण निसर्गाचे जे असमतोल करणार असेल तर ते योग्य नाही आहे. जिथं एक मिनिट थांबवतो, हा. जिथं प्रकल्प होणार आहे तर शेतकऱ्यांची जर संमती असेल तर आम्ही काय करणार? काही शेतकऱ्यांची तिथं प्रकल्प व्हावाची संमती आहे, असं काहींमार्फत मला निरोप सुद्धा आलेले आहेत. आता काहींची संमती जर असेल आणि काहींची जर नसेल आणि निसर्गाला जर त्याच्यावर परिणाम होणार असेल आणि ॲट द लार्जर ॲस्पेक्ट जर आदिवासी बांधव जे आहेत त्यांचं मत, त्यांचं मन किंवा त्यांना सरकारने जे अधिकार दिलेत त्याचं रक्षण होणार नसेल तर ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी मी पण आहे ना, त्यांची काळजी मला पण आहे. म्हणून ते लोक जे आम्हाला सांगतात किंवा त्याच्यातून खरंच असं सगळ्या गोष्टी असतील तर तो करू नये असं या मताचं मी आहे. पण ह्या सगळ्या ॲनालिसिस केलेल्या सगळ्या गोष्टी मी कलेक्टर साहेबांपर्यंत पण पोचवलेल्या आहेत आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की 18 तारखेला मीटिंग लावलेली आहे खासदार कोल्हे साहेबांनी. आणि तिथं जे काही ॲजिटेशन चालले आहेत म्हणजे आंदोलन चालले आहेत किंवा जो काही विरोध चालला आहे किंवा तुमचं पण असं मत आहे किंवा सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचं असं मत आहे किंवा खासदारांचं मत आहे आणि तिथल्या लोकांचं असं मत आहे, ते जर असेल तर पोल्युशन बोर्डाची जी काही सुनावणी जी 21 तारखेला लावली ती आम्ही रद्द करून ती पुढे घेऊ जोपर्यंत गाववाले तयार होत नाही तोपर्यंत. आणि जर गाववाले तयार होत नसेल आणि त्याच्यामध्ये टेक्निकल डिफिकल्टी असतील तर प्रोजेक्ट पण रद्द होईल. जी 21 तारखेला जनसुनावणी होणार नाही ती पोस्टपोंड होईल. आता ती 18 तारखेला खासदार साहेबांच्या मीटिंगमध्ये डिस्कस करून करणार आहे. पण असं जर मत असेल, मी त्यांना सांगितलं असंच मत आहे, तेव्हा त्यांनी मला काल सांगितलं की यू डोंट वरी, वी आर विथ द पीपल. आम्ही लोकांसाठी काम करतो आणि आम्ही त्याच्या अनुषंगाने 21 तारखेची सुनावणी रद्द करून ती पुढं पण घेऊ. त्यातून मार्ग आहेत ना की आम्ही काय लादणार किंवा असं आम्ही काय फोर्सफुली करणार नाही. म्हणून ते आम्हाला त्यांनी काल तोंडी सांगितलेलं आहेत. आणि निश्चित प्रकारे मला विश्वास आहे की ती प्रदूषणाची जी काय सुनावणी लावली होती ती तारीख त्या दिवशीची रद्द होईल. जेव्हा गाववाले आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आदिवासी समाजाचे सगळे लोक त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यातून मार्ग निघत असेल तर ठीक, नसेल निघेत आणि त्यांची जर तयारी नसेल तर तो होऊ पण नाही या मताचं मी आहे आणि तीच माझी भूमिका शेवटपर्यंत राहणार आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला सांगून हा प्रकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. हो. हे 2022ला प्रक्रिया झाली. हो. त्यावेळेस आमदार तुम्ही होतात, बरोबर. त्यावेळेस तुम्ही गप्प का, अशा प्रकारची टीका होते, तुम्हाला ट्रोल केलं जातं. टीका आता शिवसेनेचे कार्यकर्तेच आणि त्यांचे जे आमदार आहेत ते करतात हे मी ऐकलेलं आहे. पण तुम्ही एक बारकाईने लक्ष द्या, 28 जून 2022ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटबरोबर अदानीने MOU केलेला आहे. तो गाववाल्यांना विश्वासात घेतला नाही. आमदार म्हणून आम्हाला तर आमच्या कानावर ते खबरसुद्धा नाही. 29 जून 2022ला उद्धव ठाकरेंचा राजीनामा झाला. 30 जून 2022ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. 21 जूनला एकनाथ शिंदे मुंबईवरून सुरत गुवाहाटीला गेले. आता ह्या सगळ्या घडामोडीमध्ये हा MOU होतो. आता दोन्ही मुख्यमंत्री शिवसेनेचेच, दोन्ही मुख्यमंत्री त्यांचेच नेते. मग मी असं म्हणतो का तुमच्याच पक्षाने केलंय? मला आरोप त्यांच्यावर करायचा नाही, झाला त्यांच्याच मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत. याच्यातून आरोप करून आणि या सगळ्या गोष्टीतून काय होणार आहे का? काही नाही होणार. म्हणून तुम्ही जे आरोप करतात ना तो पहिलं तुमचं स्वतःचं बघा आणि नंतर आरोप करा की काय काय तुम्ही बोलतात आणि काय काय करतात. आपलं काहीतरी कमीपणा असेल तो झाकण्यासाठी काहीतरी बेचूट दुसऱ्यांवर बोलायचं हे योग्य नाही.
पण हे जेव्हा MOU झाले तेव्हा 2023 साली पण त्या गाववाल्याला नोटिसेस आल्या होत्या. तेव्हा पण मी आमदार होतो. तेव्हा आम्ही अजितदादांना सांगून, अजितदादांनी एनर्जी मिनिस्टर मला वाटतं देवेंद्र फडणवीस होते, तेव्हा ते डेप्युटी CM होते, त्यांच्यावर ते बोलून हा प्रकल्प होणार नाही असं दादांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं आणि तेव्हा तो सगळं स्टॉप झाला होता. मग आत्ताच 2026ला तो का उद्भवला परत? याच्या मागं अजून कोण आता आहे का काय? आता हे सगळं पाहावं लागेल. हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून तो जो आरोप जे करतात ना, तो अत्यंत तथ्यहीन आहे. हा बालबुद्धीचा आरोप आहे असं माझं मत आहे. 2022ला प्रकल्प प्रक्रिया सुरू झाली, तुम्ही म्हणताय मला पण माहीत नाही. विद्यमान आमदार परवा माध्यमांशी म्हणजे फेसबुकवर त्यांनी जे लाईव्ह केलं ते म्हणाले तालुक्यात काय चाललंय मला पण माहीत नाही. सामान्य जनतेने काय समजायचं? तालुक्यात काय चाललंय हे मला माहीत आहे. त्यांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही, ते त्यांचं बोललेलंच आहे. मी फक्त अदानीच्या प्रकल्पाविषयी बोलतो. आणि जेव्हा मला कळालं, ह्या प्रकल्पाविषयीच बोलायला मला माहीत नाही. ठीक आहे, त्यांना माहीत नसेल, आता माहीत झाला असेल आणि त्यांचा जर विरोध असेल तर आपल्या सगळ्यांचाच विरोध आहे. तर एकत्रितपणे त्याला आपण फाईट केलं पाहिजे. तुम्ही फाईट करा, आपणही फाईट करू. पण फाईट करत असताना मला महिना झाला आजनावळेला जाऊन हे करून, ते आत्ताचे तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनी लवकर याच्यामध्ये उतरायला पाहिलं होतं. ठीक आहे, आत्ता उतरले, त्यांचं अभिनंदन. एवढं उशिरा उतरण्याचं कारण काय? आता सूरज त्यांचा कार्यकर्ता, त्यांनी सूरजने शरदा असं एवढं चांगलं काम केलं. तुमचा पण मित्र आहे? नाही, माझा मित्र आहेच आहे. तो माझा मित्र कायम राहणार आहे. मी त्याचा शुभचिंतक कायम राहणार आहे. कारण त्या फॅमिलीच्या आमची अटॅचमेंट आहे. माझे मामाजी तर राहतात, ते वाजगाडीमध्ये राहतात आणि ही सगळी वाजगे कंपनी माझ्या लहानपणापासून मी सुट्टीला गेलो की माझे मित्रच आहे लहानपणापासूनचे. त्याची राजकीय वाटा आता वेगळ्या झाल्या, त्यांनी ती स्वीकारली. त्यांनी माझ्या विरोधात काम केलं होतं शरदा सोन्याचं. आता जो सूरज वाजगे आजचा 5वा दिवस आहे, जो उपोषणाला बसला आहे, तर मी डे 2 का डे 3लाच, मी डे 1 पासून सूरजच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि डे 3ला मी त्याला जाऊन भेटलो होतो. त्याला पण लवकर भेटून त्याला कन्व्हिन्स करून कलेक्टर साहेबाला सांगून हे तो काय म्हणतोय त्याला पर्यंत पत्र देऊन असं केलं पाहिलं होतं. ठीक आहे, काल ते गेले, त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. पण त्यांनी प्रयत्न करण्यासाठी उशीर लावला एवढंच माझं म्हणणं आहे. पण आता ठीक आहे, काय हरकत नाही. खासदार आहेत, आमदार आहे, मी आहे, सगळे पक्षाचे नेते मंडळी आहेत, सगळे आहेत. आता हे आजा तुझ्या तिच्या करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून हा अदानीचा प्रकल्प कसा होणार नाही याच्या बाबतीत आपण सगळेजण मिळून काळजी घेऊया. उपोषणाचा 5वा दिवस आहे. हो. सूरज वाजगेंची तब्येत खालावत चाललेली आहे. काय सल्ला काय सांगाल? मी परवा जेव्हा सूरज भाऊंकडे गेलो होतो तर सूरज भाऊंना मी हेच सांगितलं होतं की खासदार साहेबांशी तुमचं बोलणं करून देतो. खासदार साहेबांनी पण कलेक्टर साहेबांशी बोललो आहे, मी पण कलेक्टर साहेबांशी बोललो आहे. तर तहसीलदार आणि MPSC बोर्डाचे काही पण लोक, ठराविक लोक तुमच्यावर भेटून चर्चा केलेली आहेत. आता 18ला जी मीटिंग आहे त्याच्यात तो विषय मिटेल असं आम्हाला वाटतं. म्हणून त्या मीटिंगला तुम्ही पण तिथे या, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, उपोषण लय एक्सटेंड करू नका, तुम्ही ते मिटवा. पण ते म्हणले नाही, मला जोपर्यंत ठोस पत्र कोणाचं येत नाही तोपर्यंत हे होणार नाही. पण मी काल पण त्याच्या बाबतीतचं मला काळजी असल्यामुळं कलेक्टर साहेबांशी बोललो. 18 तारखेची वाट न पाहता ती जर मिटिंगच आपले MPSCची सुनावणी ती पुढं जाणारच आहे आणि त्यासाठी आम्ही पर जीवाचं रान करू. आणि जरी ते जबरदस्तीने लादायला गेले तर ते आम्ही होऊन देणार नाही. पण कलेक्टरने मला काल सकारात्मक सांगितलं की सगळ्यांचंच असं मत आहे, तर ती मिटिंग आपण रद्द करून गाववाल्यांचा जोपर्यंत विश्वास आम्ही संपादन करत नाही किंवा गाववाले जोपर्यंत तयार होत नाही किंवा त्यांचे कन्सर्न्स ॲड्रेस होत नाही किंवा त्यांचं खरंच जर प्रॉब्लेम होत असेल तर आम्ही पण पुढं जाणार नाही. एक चांगलं कलेक्टर काल माझ्याशी बोलले, त्यांचं पण आभार. पण मला विश्वास आहे का ती मिटिंग पुढे जाणार नाही. फक्त ते लवकरात लवकर पत्र घेऊन सूरज भाऊला जर दिलं म्हणजे ते लवकर विषय संपेल असं मला वाटतं. मी खासदार साहेबांना पण तशी सकाळी रिक्वेस्ट केलेली आहे. मी परत त्यांना दिलं, मी कलेक्टरशी बोलून तसं जर होत असेल ते काही मिटिंगची पण गरज नाही. आता उद्या परवा जे आंदोलन होणार आहे ते पण लोकांना वेगळंच त्यांची एनर्जी वेस्ट करायला नको. सूरज भाऊचं पण उपोषण मिटेल आणि आजच तो विषय संपून जाईल यासाठी मी वैयक्तिकरित्या प्रयत्नात आहे. जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी काल उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तालुक्याच्या किंवा कार्यकर्त्यांना आजनावळेला 14 तारखेला मीटिंग कॉल केलेली आहे. संबंधित विभागाचे अधिकारी पण येणार आहे की ही सुनावणी नकोच. तुम्ही जसं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले तसं ते पण नियोजन करू शकत होते. 14 तारखेला मीटिंग तिथं घेण्यामागचं नेमकं कारण काय असेल? आता कसं आहे, आजनावळे गावचा विरोधच आहे,
तो मी महिनाभरापूर्वी जाणला आहे, त्यांनी तसं प्रसारमाध्यमांच्या मधून केलं होतं. आता लोकांचा विरोध हे एका आमदारांना जे कळतं ना, मग ते मीटिंग घेऊन तुम्ही वेगळं काय साध्य करणार आहे. माझं असं मत होतं की ते आजच कलेक्टरकडे जायला पाहिजे होते आणि कलेक्टरने मला जे सांगितले ते आता लोकप्रतिनिधी आहेत. ते लोकप्रतिनिधी म्हणजे माझे पण लोकप्रतिनिधी आहेत, ते माझे पण आमदार आहेत. तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही ते मीटिंग आणि त्याचा फार्स करण्यापेक्षा कलेक्टरकडे जा आणि ते पत्र घेऊन रद्द करा ना. कलेक्टर ऐकतात त्यांचं, नाही असं नाही आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. आता मी माझे आमदार असल्यामुळं किंवा त्याच्यामुळं माझ्या याला जा थोडंसं मर्यादा आहेत. तुम्ही अधिकारवानाने सरकारचे प्रतिनिधी म्हणून, आमचे लोकप्रतिनिधी म्हणून कलेक्टरला अधिकारवानाने सांगू शकतात. जसे अमोल कोल्हेंनी मीटिंग लावली तसं तुम्ही सांगा. आणि ती मीटिंग घेण्यापेक्षा कलेक्टरचं एक पत्र आणून सुरज वाजगेच्या हातात द्या आणि ते पत्र घेऊन तुम्ही आजनवळे जा. लोक तुमचं स्वागत करतील. पण ही मीटिंग घेऊन हे सगळ्या गोष्टी कशाला करायचं? होणारच आहे ना. मग हे करायचं म्हणजे काय फारच करायचं का? असं पण प्रत्येकाच्या आमच्या मनामध्ये वाटतं ना. आपण ॲक्शन ओरिएंटेड काम करा. आपण शोशा, स्टंट, दिखावेबाज, ड्रामेबाज याच्यामध्ये पडू नये, अशी माझं त्यांना सांगणं आहे. दिखाऊपणा, ड्रामेबाजपणा करू नये असं तुम्ही त्यांना जेव्हा सांगता, टॉवर लाईन झाली तेव्हा तुम्ही आरोप केला 3 कोटीचा. हे अदानीच्या प्रकल्पामध्ये 1 कोटी घेतले लोकप्रतिनिधींनी, असे तुम्ही बेछूट आरोप करता, पुरावा मात्र काही देत नाही. नाही, एकतर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की टॉवर लाईन जेव्हा झाली होती, म्हणजे जेव्हा होणार होती, तेव्हा पहिले मी आमदार होतो. जेव्हा टॉवर लाईनवाले टॉवरचं काम करायला आले तेव्हा हेच शरद सोनवणे, आशाताई, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, शरदराव लेंडे किंवा तिथले ग्रामस्थ असेल, म्हणजे ही सगळी वेगळ्या वेगळ्या पक्षात जरी असली तरी आपली लोक आहेत ती. तिथं त्यांनी एकदम टाहो केला होता माझ्या नावाने की आमदार काय झोपलेत का, हे सगळ्या गोष्टी करतात का, एवढ्या होतात त्यांनाच माहिती नाही, असला कसला आमदार त्याला माहीत नाही, पोलीस येतात, असं सगळ्या गोष्टी तिथं ते बोलले होते. ठीक आहे, आता मी लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्या काही गोष्टी मी मताचा त्यांचा पण आदर करतो, सगळ्या व्यक्तींचा. तिथं गेल्यानंतर आम्ही त्या कंपनीला आमच्या ऑफिसला बोलून, अधिकाऱ्यांना ऑफिसला बोलून ही करायची नाही असं सांगितलं. त्यातून आपले कलेक्टर ऑफिसकडे मीटिंग ठरेल आणि त्यानंतर आपण पुढं जावं असं सगळं ठरलं सुद्धा. त्यानंतर साईटवर आम्ही गेलो, सगळ्यांची चर्चा केली, सगळ्यांनी पण समाधान व्यक्त केले की अतुलने चांगला मार्ग काढला आपल्या आमदारांनी, ही होऊ नये. त्याच्यानंतर आमचं ऑल पार्टीचं असं ठरलं होतं की आपल्याला इथं टॉवर लाईन करूनच द्यायची नाही, नंबर 1. नंबर 2, टॉवर लाईन जर करायची असेल तर त्याला पर्यायी मार्ग संतवाडीच्या तिकडच्या फॉरेस्टच्या हद्दीतून आहे, तिथून कोणाच्या जमिनीला बाधा होणार नाही, तिकडून करायची. आणि म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला जॉईंट मीटिंग घेतली, सगळ्या पक्षाचे लोक होते आणि तेव्हाचे कलेक्टर होते राजेंद्र देशमुख. आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की सेकंड सर्वे कंपनीने करायचं आणि त्याचे फिजिबिलिटी बाबतीत चेक करायचं. नंतर आता कंपनीने सेकंड सर्वे पण केला, त्याचे फिजिबिलिटी बाबतीत हे नाही झालं. तोपर्यंत इलेक्शन झाले, आमदार बदलले, कलेक्टर पण बदलले आणि तो प्रश्न परत उद्भवला. तो उद्भवल्यानंतर मी पण तिथं जागेवर गेलो. म्हणजे असं जर ठरलं होतं सेकंड फिजिबिलिटी रिपोर्ट किंवा सेकंड सर्वे बाबतीत आपण चर्चा करणं होतं. काय झालं, कलेक्टरकडं नंतर मीटिंग लागली. तिच्या 2 दिवस आधी आपले आमदार शरद सोनवणे ते साईटवर गेले. ते म्हणायचे आमदार बदलला आहे, आता पूर्वीसारखा नाही, कोणी येऊ द्या, तहसीलदारला शिवाय घातल्या, हे गेल्या, आता शरद इथं होऊन द्यायची नाही. मग जिथून सेकंड सर्वे तिथं काही कार्यकर्त्यांबरोबर फिरले, सगळ्या पक्षाचे लोक होते. आणि नंतर कलेक्टरकडे मीटिंग लागली. कलेक्टरकडे मीटिंग लागली की सेकंड सर्वेचं काय झालं ते शेतकऱ्यांबरोबर चर्चा करायची. पण त्या मीटिंगमध्ये सेकंड सर्वेची चर्चाच झाली नाही, फक्त तुमचा मोबदला किती आणि मोबदला आम्ही कितपत वाढवून देऊ याच्यावर चर्चा झाली. मग मी कलेक्टरला स्पष्ट सांगितलं की नो, ही मीटिंग मोबदल्याची नाही आहे किंवा मोबदला वाढवून द्यावा अशी नाही आहे. ही मीटिंग फक्त आणि फक्त ही टॉवर लाईन होणार नाही इथून आणि दुसऱ्या सर्वेमधून होणार, तर दुसऱ्या सर्वेच्या फिजिबिलिटीची चर्चा करायची मीटिंग आहे. कारण मागची मीटिंग जरी कलेक्टर बदलली असेल तरी या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं. पण त्या मीटिंगमध्ये आपल्या आमदारांनी स्टँड चेंज केला आणि आपण किती वेळा कोर्टात लढणार, किती वेळा काय करणार, त्याच्यापेक्षा तुमचं पैसे कितपत वाढतील याच्यावर चेक करा. लोकांनी त्याला विरोध केला. त्याच्यानंतर काही कार्यकर्ते जाऊन काही लोकांना, ठराविक लोकांना तयार करून आमची तयारी आहे, मग परत पोलीस फौजफाटा टॉवर लाईन ते काम चालू केलं. म्हणजे यांचा स्टँड बदलला कसं काय, नेमकी काय झालं? त्याच्या खोलात मी गेलो. त्या कंपनीचे जे कारभारी आहेत
ते माझ्या आधीपासून जे संपर्कात होते, कारण ते आपल्या एरियामध्ये काम करतात. अनेकांचे मोबदल्याचे पैसे असतील किंवा हे सगळ्या गोष्टी असतील, ते म्हणायचे मोबदला प्रांतकडे आमच्याकडे नाही. पण म्हणायचं नाही, मोबदला मिळायचं तो पण करत नाही, तो आम्हाला तर करायचं आहे, आम्हाला टार्गेट येते. पण त्याचं कोऑर्डिनेशन करून लोकांचे पैसे मिळावे संपर्क होता. त्यांनी जे मला गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत धक्कादायक होत्या आणि त्या गोष्टी मी अजितदादांशी पण शेअर केल्या. अजितदादा पण त्यांच्या वरिष्ठांशी बोलले आणि त्यांनी पण असं सांगितलं की 3 कोटी रुपये कॉन्फरन्स हॉलमध्ये CCTVचं रेकॉर्डिंग आहे की ज्याच्यामध्ये काही लोकांनी घेतले. आता काही लोकांनी घेतले हे मी पुराव्यानिशी निश्चित प्रकारे सिद्ध करेल, कारण ते CCTV फुटेजेस आमच्या एका माणसाकडे आहे. आता दादा आपल्यामध्ये नाही, अजितदादा, पण ते मी कलेक्ट करेल. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत मी नावानिशी ओळा करणार. आणि मग स्वतः 3 कोटी खाण्यापेक्षा शेतकऱ्यांना वाटा ना 3 कोटी. मी कलेक्टरला सांगितलं की आधी पण काही शेतकऱ्यांकडून लिहून घेतले, त्यांना 50,000 रुपये दे, 1 लाख रुपये दे, असे काही एजंट फिरायचे. असे आता एजंटची लेवल आता वाढली. ते त्या एजंटला पैसे देण्यापेक्षा हे 3 कोटी रुपये लोकांमध्ये वाटा, ते लोकांचं भलं करा तुम्हाला जर करायचं असेल तर. पण ते मॅनिप्युलेट करून आणि या सगळ्या गोष्टी करून जे केलं ते अत्यंत चुकीचं आहे. जे आपले ऑल पार्टी मिटिंगमध्ये ठरलं होतं की आपल्याला असं करायचं आहे, त्याला बगल आत्ताच्या आमदारांनी दिली असं माझं ठाम मत आहे. आणि आत्ता पण हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी अदानींचे काही अधिकारी काही शेतकऱ्यांना भेटतात, त्यांच्यावर मोबदल्याची गप्पा करतात, काही लोकप्रतिनिधींना भेटतात, ते मला सुद्धा भेटलेत. आणि 1 कोटी रुपये कोणी घेतले हे त्यांनी सुद्धा मला सांगितले. फक्त त्याचा पुरावा माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कोणाचं नाव घेत नाही, पण कोणी घेतले हे त्यांनी मला सांगितले की हमने 1 कोटी का ॲडव्हान्स उनको दिया है. पुरावा नाही, किसको दिया हो मालूम आहे, पुरावा नाही आहे. पण ते मला जेव्हा माझ्या हातात येईल किंवा नाव घेऊन तुम्हाला सांगितलं नाही. मला नाव घेऊन सांगितलेलं आहे, पण माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे मी सुरेश वाणींचं नाव घेणार नाही. सुरेश वाणीने 1 कोटी रुपये मिळाले तर मग आपण वाटून घेऊ. म्हणून मला काय सांगायचं आहे, ठीक आहे काही गोष्टी काही लोकप्रतिनिधी करत असेल त्याच्या खोलात मला जायचं नाही, पण हे पाप तुम्ही करू नका. हे लोकांच्या पापात सहभाग घेऊ नका. त्याच्या पुढची हाईट सांगतो. काही कार्यकर्त्यांना आपले डंपर टिप्पर JCB तयार ठेवा, तो प्रकल्प होणारच आहे, मी तुम्हाला काम मिळवून देतो असं पण सांगितलेलं आहे. पुरावा नाही. कसं आहे, ज्या लोकांना सांगितलं इथल्या गावातले ह्या तालुक्यातले जेवढी माती मुरुम हे सगळे व्यवसाय करणार आहेत ना, ते कुठल्याही पक्षाचे कुठलेही जरी कार्यकर्ते असतील ना तरी ते कामधंद्यासाठी एकमेकांबरोबर इंटरलिंक्ड आहेत. आणि त्यांच्यापर्यंत जेव्हा मेसेज पास करतो तेव्हा ते सगळे व्यवसायांमध्ये चर्चा होते. आणि त्याच्यातले मग काही लोक आम्हाला सांगतात की असं झालं याला आम्हाला सांगितलं किंवा हे सगळ्या गोष्टी करा, हे करायचा, मग तुम्ही तरी काहीतरी करा. म्हटलं बाबा कामधंदा करा, तुम्हाला काय मदत करावं लागेल चांगल्या मार्गाने मी करेल, पण त्या प्रकल्पासाठी जर असेल तर लोकांचं जोपर्यंत मत परिवर्तन होत नाही किंवा लोक जर म्हटले ठीक आहे करा की प्रकल्प करा, तर आपल्याला काय म्हणायला काय अर्थ नाही ना. पण लोकांचं जर मत असेल तर त्यांच्या मतासाठी मी लढलो पाहिजे. म्हणून माझं असं मत आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता असेल, लोक म्हणतील तसं करा. उगाच स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांवर एखाद्या काही गोष्टी लादू नका. ठीक आहे, निवडणूक येतात जातात, विजय होतो पराभव होतो, पण हे जे पाप आहे ना हे तुम्हाला फेडावंच लागेल, एवढं मात्र मला सांगायचं. सुरेश वासगे उपोषणाला बसलेले आहेत, ते तुमच्या मामाच्या गावचे आहेत, तुमचे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. मागच्या विधानसभेला त्यांनी तुमचं जीव तोडून काम केलं, तुम्ही आमदार होण्यामध्ये त्यांचा पण सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आता सुरेश वासगेंनी मागच्या विधानसभेला शरददादाचं काम केलं, परंतु ते शरददादा निवडून आल्यावर शिवसेनेत गेले. सुरेश वासगेंनी पक्ष शरद सोनवणे ते नाही म्हणतात ना. मुक्ताई मंदिराच्या समोर नारायणगावमध्ये मोठा कार्यक्रम झाला. मोठा कार्यक्रम झाला, मी प्रवेश केला असंही सांगितलं. एकनाथ शिंदे आले होते, त्याच्यानंतर विजय कुराडने असं पक्षांतर करू शकत नाही म्हणून केस लावली आणि त्याच्यानंतर त्यांचे स्टँड बदलला त्यांनी. तो टेक्निकल मुद्दा जो काय असेल तर असेल, पण मुक्ताईच्या साक्षीनं त्यांनी तसं पक्ष प्रवेश केला, याच्या आम्ही बातम्या पण केलेल्या. मुद्दा असा आहे की सुरेश वासगे त्यांच्यासोबत सेनेमध्ये गेलेले नाही. सुरेश वासगे तुमच्या पक्षामध्ये येऊ शकतात का, तसं काही तुमचे प्रयत्न सुरू आहेत का, आणि सुरेश वासगेंना सध्या जो काय प्रतिसाद मिळतोय 2029च्या निवडणुकीला, तो तुमचा प्रतिस्पर्धी होऊ शकतो का? कसं आहे, या तालुक्यात किंवा या भारतात कुठल्याही नागरिकाला कुठल्याही निवडणुकीला उभं राहण्याचा लोकशाहीचा अधिकार आहे.
सूरज भाऊंच्या मनात जर असेल, ते जर उभे राहिले, लोकांची जर पसंती असेल, तर सूरज भाऊ पण आमदार होतील ना. आपल्याला काय कोणाला काय विरोध करायचा काय कारण नाही. शेवटी तो विरोध काय, आता शरद सोनवणे माझा जरी काय, आता आमचे काही ठिकाणावर नातेसंबंध पण आहे, आम्ही समोर लोक गप्पा मारतो, आमचा राजकीय विरोध आहे, आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही. सुरेश वासगेंना उपोषणात तुम्हीच बसवलं अशी पण चर्चा होती. नाही, हे आता हे काय पण बोगस चर्चा आहे. आता अशी पण चर्चा होती की शरद दादाने बसवले, की अजून काय म्हणतात की अजून कोणी केले, पण तसं नाही आहे. तो त्या प्रकल्पासाठी बसलेला आहे, त्याचं उपोषण सुटावं या प्रयत्नासाठी मी आहे. बाकी राहिला राजकीय अजेंडा, त्याला काय करायचं सूरज भाऊला, हा त्याला त्याची मुभ आहे. ते आधी राष्ट्रवादीमध्ये काम करत होते, नंतर राष्ट्रवादीची दुभांगणी झाल्यानंतर त्यांनी पवारसाहेबांची साथ दिली होती, नंतर त्यांनी विधानसभेला पवारसाहेबांची साथ सोडली, नंतर नारायणगावच्या ग्रामपंचायतला आमची शिवसेना राष्ट्रवादीची जेव्हा ग्रामपंचायत निवडणूक लढली तेव्हा आम्ही एकत्रित होतो. आणि एका दिवशी मग त्यांनी परत बाबू पाटे आमची साथ सोडून बाबू पाटेकडे गेले. त्यानंतर त्यांनी शरददादांना सपोर्ट केलं. आता ते परत शरददादा बरोबर नाही, आता परत कुठं जातात मला माहीत नाही. मधल्या काळात काँग्रेसच्या संपर्कात पण होते का? हा, त्याच्याबद्दल मला कल्पना नाही. म्हणून राजकीय वाट काय निवडायची, कुठं उभं राहायचं, काय करायचं, हा सूरज भाऊंचा विषय. आता तुमच्या पक्षाचे दरवाजे सुरेश वासगेंना खुले राहतील का? कसं आहे, पक्ष म्हणून अतुल बेनके नाही, पक्ष आमची संघटना असते. मग आमची नारायणगावची संघटना असेल, आमची जुन्नर तालुक्याची संघटना असेल. आता निवडणूक झाली बघा, त्याच्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांची सुनबाई उभी राहिली, त्यांनी पक्ष शिस्त मोडली, पक्षाने त्यांना निलंबित. ठीक आहे, पांडुरंग पवारचं योगदान नाही का पक्षासाठी? आहे ना, आपण काय नाकारतो का? नाही. पण पांडुरंग पवारांना पण आता सामावून घेणं पुढं जाण्यासाठी आमची पक्ष संघटना, तिथून आलेले आमचे निवडणुकीचे उमेदवार असतील किंवा तिथून ज्यांनी आम्हाला मतदान केलं किंवा ती आता नवीन फ्रेश आता आमची सगळे उचलली, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपण पुढचं पाऊल कसं होतं? माझी वैयक्तिक तयारी असं चालत नाही. माझं मत आहे की सगळ्यांनी एकत्र यावं. पलीकडे आता उत्तूरमधले आमचे युवती अध्यक्ष असेल ते पलीकडे गेले, ठीक आहे, आम्हाला वाटतं ना की आता तिथं आमच्या घरातली मुलगी ते झालं. आता हे ते आता तो प्रसाद तो माझ्याकडेच माझं सहकारी म्हणून काम करत होता. पलीकडे अजिंक्य, त्याला नाही करमलं, तो आला आमच्यावर. आता जो कोणी गेलाय त्याला यायचं असेल तर आमचं स्वागतच आहे. पण ते डिसिजन पाखरांनो परत फिरा अशी काय साथ घालणार? पाखरांनो परत फिरा अशी माझी साथ असणारच आहे. पण पक्ष संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय मी डिसिजन घेणार नाही. अजिंक्यचं पण करायचं राहिलं तर तिथं आमचे अतुल पाटील घोलप असेल, आमचा अमोल अर्जुन आहेर असेल, यांनी जीवाचं रान केलं तिथं. आता काय परिस्थितीला असं होतं, पण आम्ही सबस्टॅन्शियल वोट्स खामगावमध्ये घेतले या सगळ्या मुलांच्या जीवावर. मग अजिंक्यला आता घ्यायचं तर ठीक आहे, अजिंक्यनं अमोलन त्यांचा एकच ग्रुप, पण मी त्यांच्यावर चर्चा केली पहिली आणि ते म्हणले ठीक आहे काय हरकत नाही, तो आपला ते बिघडला होता पण घ्या आणि पुढं चालू. मग आम्ही डिसिजन घेतला ना. अशा अनेकांबरोबरच्या गोष्टी आहेत ना. आपण काय कोणाला नाकारत नाही, आपण कोणाचा द्वेषसुद्धा करत नाही. ते आले तर चांगलीच गोष्ट आहे, पण आता येताना जरा संघटनेला विश्वासात घेऊनच पुढं जावं लागेल असं या मताचं मी आणि आमच्या राष्ट्रवादीची संघटना आहे. शेवटचा प्रश्न, 14 तारखेला शरददादा सोनवणे यांनी आजनावळेला बैठक कॉल केलेली आहे. तिथं त्यांनी आवाहन केलेलं का सगळ्यांनी राजकीय मतभेद विसरून या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या. तुम्ही त्या बैठकीला जाणार का? नाही, मी आज 13 तारीख आहे. मी आता गुंजाळ सरांचा वाढदिवसाचा प्रोग्राम आळेफाट्याला आहे. तो प्रोग्राम झाल्यानंतर मी रात्री पुण्याला जाणार आहे. 14च्या काय माझे नियोजित वैयक्तिक माझ्या व्यवसायाच्या काही मीटिंग्स मी ऑलरेडी लावलेल्या आहेत, म्हणून त्या मीटिंगला मी नाही. पण आमचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य देवरामजी लांडे असतील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमधले जे कोणी लोक असतील किंवा तिथं आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेगवेगळ्या गावचे सरपंच आहेत, त्यांना मी सांगितलेलं आहे. मला पण फोन आला होता की 14 तारखेला त्यांनी असं आवाहन केलं. म्हणजे तुम्ही सगळेजण जा, मला येणं शक्य नाही आहे तर तुम्ही सगळेजण जा, सगळ्यांनी एकत्रित आपण लढा उभा करू. याच्यामध्ये परत सांगतो, आजा दुजा तिजा करण्यापेक्षा आता सगळ्यांनी ठरवलं नाही करायचं. आता असं रेल्वेला कसं आंदोलन करायचं ठरलं, त्याची पहिले कोऑर्डिनेशन मिटिंग झाली, आता सगळे येतात एकत्र, तर सगळ्यांनी सहभागी झाले, सगळ्यांनी तिथं भाषणं केली आणि रेल्वेला सगळ्यांनी विरोध केला. तसंच हे रेल्वेला स्वागत केलं, विरोध नाही केला, रेल्वे व्हावी म्हणून असंही केलं. तर तसंच अदानीला विरोध करण्यासाठी त्यांनी जर आवाहन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या विभागातले जे आमचे आदिवासी समाजाचे नेते असतील
मी आपल्या मार्फत पण त्यांना आवाहन करतो आणि बऱ्याच जणांना पण मी सांगितलं की तिथे तुम्ही जावा. शेवटी शरददादा जरी अपक्ष किंवा शिवसेनेचे असले तरी ते आपले आमदार आहेत आणि आपल्या आमदारांनी जर असं म्हटलं असेल आणि आपल्या हितासाठी जर ते म्हणताय तर तुम्ही सगळेजण तिथं जावा आणि त्या मिटिंगमध्ये अटेंड करा. तुमची भूमिका तिथं मांडा, लोकांना सपोर्ट करा आणि एकत्रित तो काहीतरी डिसिजन घेऊन पुढे चाला. अदानीचा प्रकल्प जुन्नर तालुक्यामध्ये नको यासाठी सुरेश वासगे यांचं उपोषण सुरू आहे. उपोषणाचा 5वा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून सुरेश वासगे यांच्या संपर्कामध्ये माजी आमदार अतुल बेनके होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला. जी 21 तारखेला सुनावणी होणार आहे ती सुनावणी पोस्टपोन करा, पुढे ढकला, अशा प्रकारचं सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे. जी 21 तारखेची सुनावणी पुढे ढकलली जाणार आहे. हा प्रकल्प इकडे राबवायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प नेमका काय आहे, सर्वांना म्हणजे गाववाल्यांना, सर्वांना म्हणजे स्थानिक लोकांना, हा आम्हाला विश्वास घेतला ना आम्ही तयार झालो. म्हणजे परत स्थानिक लोकांना, स्थानिक ते 2 गावच्या लोकांना. आणि प्रकल्प होणार तिथे त्यांनी मला तोंडी पण सांगितलेलं आहे की वी आर पॉझिटिव्ह, की आम्ही ते MPSCचे महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची मीटिंग करणार नाही, ती रद्द करणार, ती पुढे ढकलणार आणि जोपर्यंत गाववाले तयार होत नाही तोपर्यंत आम्ही काही करणार नाही. जी 21 तारखेला जी सुनावणीची बैठक होणार आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी पुढेच ढकललेली आहे असंही अतुल बेनके यांनी सांगितलेलं आहे. विद्यमान आमदार शरद सोनवणे या प्रकल्पाविषयी गेले महिनाभर काही बोलत नव्हते, मात्र 4 दिवसापासून त्यांची या प्रकल्पा संदर्भामध्ये जे ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते आणि 14 तारखेला त्यांनी जी बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला सगळ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सहभागी व्हा असं आवाहन केलेलं आहे. अतुल बेनके पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही, परंतु त्यांच्या पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. हा प्रकल्प सुरू होऊ नये म्हणून यांचे सुरुवातीपासून प्रयत्न राहिलेले आहेत. विद्यमान आमदारांनी या प्रकरणामध्ये काय नेमकं चाललंय अशा प्रकारचे त्यांनी काही आरोप पण केलेले आहेत. अर्थात आरोप हे आरोप असतात, जोपर्यंत पुरावा समोर येत नाही तोपर्यंत या आरोपामध्ये तथ्य नाही असं प्रथमदर्शनी दिसतंय. परंतु धूर निघतो म्हणजे खाली आग आहे अशी चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.